उभी इकडी तुझ्या अंगावर घाल माझ्या अंगावर सो गाइस बैक इन माय ब्लॉग. सो गाइस आजचा ब्लॉग स्टार्ट करतो. अँड ऑल्सो हॅपी मकर संक्रांती ऑफ ऑल ऑफ यू. सो गाइस लेट स्टार्ट टुडेज ब्लॉग. अँड गाइस मी सध्या आहे माझ्या आजीकडे आलेलो बिकॉज टुडेज मकर संक्रांती आणि जी मकर संक्रांतीची पूजा आहे ती आमच्या हनुमानघाटमध्ये होते, आमच्या हनुमान मंदिरामध्ये. सो ऑल्सो लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. ए पिल्ले हॅलो उभी इकडी. आणि ही तर आमची होवी पाय फसल. अरे अरे चैन सोड बाजूला हो. सोड सोड. घाल बकरीच्या अंगावर घाल माझ्या अंगावर. काय माझ्या अंगावर घालती नाश मारून दे इकडे काऊन. सो गाईस टुडे इज मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीचा आमच्याकडे वाण देतात. जी लेडीज आहेत ते वाण देतात मंदिरामध्ये जाऊन. अँड गाईज असं पतंग तर आता जास्त कोणी एवढत नाही आमच्याकडे संक्रांतीमध्ये, पण जी पूजा आहे जी पूजेचं मान आहे ते खूप जोरात चालतो आमच्याकडे. तिथे आमचं हनुमान मंदिर आहे, तिथे जाऊन आता पूजा होईल सर्व मंदिरामध्ये. म्हणजे एक मंदिर आहे आणि तिथे दोन छोटे छोटे आजूबाजूला छोटे छोटे मंदिर आहे, तिथे जाऊन आता पूजा होईल. आणि बाजूला एक जे पिंपळाचं झाड आहे तिथे एक पूजा होईल. सो गाईस अशा या दोन पूजा असतात मकर संक्रांतीला आमच्या जालन्यामध्ये. सो गाईस बॅक इन ब्लॉग. सो गाईस सगळे ब्लॉग स्टार्ट करता. मी सध्या आलो आहे आमच्या आजीकडे बिकॉज टुडे मकर संक्रांती. सो गाईस आता मी इथे आलो आहे आणि ते शो चालू आहे, ॲक्च्युली कार्टून शो आहे. हा कार्टून शो चालू आहे. कुठला कार्टून आहे काय माहिती, पण हा चालू आहे. या कार्टून आठवलं की याच टाईपचे अजून भरपूर असे कार्टून बनवले जातात. माशांचं ते झालं त्याच टाईपचं कोणतं तरी कार्टून आहे बरं. पण ट्रेंडिंगमध्ये आता जे सगळ्यात जास्त लहान मुलं बघतात ते माशांचं पेअर. आणि काही दाबा कार्टून बघतो ना असं वाटतं की कार्टून म्हटल्यावर फक्त आता कार्टूनच दाखवतात. बिकॉज आपल्याला जर लहानपणी बघितलं 2006-05च्या टाईमलाईनमध्ये तर त्यावेळेस जे कार्टून्स आपण बघत होतो दॅट इज क्लासिक कार्टून्स. ज्या टाईपचा निंजा हातोडी दाखवतो ओल्ड त्या टाईपचे कार्टून भरपूर होते. आणि त्यावेळेस स्टोरी लाईन आणि इमोशन पण होते. पण इथे फक्त काय आता जितके पण मी कार्टून बघतो त्याच्यामध्ये फक्त एंटरटेनमेंट आहे, फक्त बस फक्त एंटरटेनमेंट आहे, फक्त एक एन्जॉयमेंट म्हणून. बट ज्यावेळेस आपण लहानपणी कार्टून बघायचो तर त्याच्यामध्ये लॉजिक पण होतं, लॉजिक होतं, पुन्हा स्टोरी लाईन होती, पुन्हा इमोशन्स होते. आताच्या वेळेस काही नाही. आता मी किती मोठे कार्टून आता चेक केले ते टीम गुलबंडी म्हणून. सो म्हणजे कार्टून म्हटल्यावर आपल्या टाईममध्ये कसे कार्टून होते आणि आता ते कसे कार्टून होते. आणि आपले तेव्हा लहानपणाचे कार्टून तर मोठे पण बघत होते, मिनिंगफुल कार्टून होते. बट काही जास्त कार्टून म्हटले ना स्टोरी लाईन आहे ठीकठाक आहे, पण आता असे कार्टून बनवते जे लहान मुलाला कळायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या टाईपचे कार्टून बनवतात. आणि आपले जे होते तेव्हा जे कार्टून बनवते ते मोठे पण बघायचे, लहान पण बघायचे. त्यावेळेस शो पण भरपूर होते. तर तुम्हाला माहितीच असेल तर गॅग्स ते लहान मुलासाठी तर बनवलं होतं, पण त्यावरती मोठे लोक पण पाहिजे. अँड ऑल्सो इज बेन 10 इट्स अ सुपर ॲक्शन
कार्टून म्हणजे असे की जे अपरिचित जे लोक आहे आपल्यासोबत, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या मोबाईलला बघायचे असे काही कार्टून होते. पण आता हे कार्टून असे की आता मी पण येतो ट्राय केले ना, ती टेस्टच येत नाही लहानपणी आपल्या कार्टून्समध्ये होता. कारण त्यावेळेस ॲक्शन होती आणि त्यावेळेस जास्त करून चालायचे ॲनिमे आणि जॅपनीज शोज जास्त चालायचे त्यावेळेस. आता मागच्या वेळेस जितकं पण कार्टून यायची ते चायनीज आणि जॅपनीज हे तयार करायचे आणि इतके दुःख करायचे ते अमेरिकनमध्ये. आणि एक आता फक्त आपला जर ऑर्गेनिक कल्चर्स म्हटला तर आय थिंक तो स्पॅनिश शो आहे, स्पॅनिश का हा आय थिंक स्पॅनिश का इटालियन शो आहे तो. आणि काही आपण जेव्हा लहानपणी बघायचो तेव्हा अमेरिकन अँड जास्त करून जॅपनीज शो चालायचे. जॅपनीज शोमध्ये पण तर कोणाला माहिती असेल तर ड्रॅगन ब्लेड झाला, पुन्हा पेब्लेड, पुन्हा पोकेमॉन नंतर निंजा हतोरी पण जॅपनीज आहे, पुन्हा एक मॉन्स्टर क्लिप्स म्हणून येतो तो एक शो होता. असे भरपूर शो होते. त्याच्यामध्ये आता डोरेमॉन शिनचॅन तर कॉमन आहे. आणि तेव्हा जे शो चालायचे ते ॲक्च्युली मांगा डेडिकेट होते. मांगा म्हणजे ते कॉमिक बुक म्हणतो, ते स्टोरी लाईन काढायचं होतं कॅरेक्टरमध्ये कार्टूनमध्ये, त्याला म्हणतो मांगा. ते मांगावर आधारित शोध होते अगोदरचे आणि ते ओल्ड रिअल क्लासिक शोध होते. पण आता म्हटलं ना अँड ऑल्सो इट्स पेपा पिग, इट्स अ कार्टून. फक्त एक फन म्हणून आता जी काही जनरेशन कार्टून बघते, पण आपल्या टाईम इमोशन होते. आता भरपूर जणांना माहीत नसेल आपलं कोणते कार्टून, तर बघा ही लिस्ट आहे ती आपण जे लहानपणी कार्टून बघायचो ही लिस्ट आहे. ॲक्च्युली असंच एक व्हिडिओ बनायचा होता, त्यासाठी ही लिस्ट तयार केली होती मी की कुठले शोज बघायचो. इतके मोठे शोज आपण आत्तापर्यंत बघितले, कमी तरी 50-60-70 शोज तर असतीलच. ते पण होते बेस्ट शोज. तुम्ही जर ओल्ड शो जर बघितले ना तर ग्रेट शो भेटेल तुम्हाला. आणि तुम्ही खरं आत्ताचे कार्टून आणि ओल्ड कार्टून कम्पेअर करून बघा, खूप डिफरन्स मिळतो खूप. अँड ऑल्सो इट्स सगळं घर खाली झालं बिकॉज सगळे गेले आता पूजाला अँड आय एम अलोन एट होम. सो ऑल्सो गाईज like and subscribe this channel. So guys, it's a blog called Contour Rain, and also subscribe this channel. So guys, back in blog. So guys, आपण गेलो आता हनुमान घाटमध्ये. आणि guys, हनुमान घाटमधून आलो आता घरी. आणि guys, आता जातो आमच्या डान्स क्लासवर. सो इथून ब्लॉग कंटिन्यू राहील आणि क्लासवर गेल्यावर ब्लॉग स्टार्ट करेल. सो ऑल्सो लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आपण गेलो आता क्लासवर अँड क्लासवर आलो आहे त्या शिवाजी पुतळ्यावर. अँड ऑल्सो त्याला एक म्हणजे झालं आता भेळ खायला, म्हणजे आमची जी स्टॉल आहे फूड स्टॉल आहे त्या ठिकाणी आलो आहे. अँड गाईज हेअर इज आवर फूड स्टॉल अँड इथे आलं आता भेळ खायला. सो ऑल्सो आता भेळ काय नाही इथून नाही. अँड सो ऑल्सो गाईज आता ब्लॉग इथेच मी एंड करतो आहे. अँड ऑल्सो लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. सो गाईज आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.